खरे मतदार आहेत त्यांना विस्कटून ठेवलंय, कुठल्या कुठे नेलंय. बरं, या उपरही आम्ही आता ज्याच्या हातात सस ती पारधी म्हणल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं मान्य केलं. आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही कष्ट घेऊ, आपापले मतदार आपापल्या जागेवर नेऊ. म्हणून त्यांच्याकडे आमचे लोक गेले की बाबा मतदार असं झालंय तसं झालंय. तर त्यांनी सांगितलं याच्यात कायद्यात कलम निवडणूक आयोगानं असं दिलंय की ज्याचं नाव गेलंय त्यानं स्वतःच एका अर्जावर एका वेळेस एकच जणानं स्वतःच्या सहीनं आधार कार्ड जोडून आमच्याकडे दाखल करावं, मग आम्ही ट्रान्सफर करू. आता मला सांगा, समजा माझ्यापैकी संजय मुदवाडाच्या जयनंदन आश्रमाच्या घरात 20 मतं गेले, त्यांनी अख्खं घरच घेऊन जायचं का? प्रत्येकानं अर्ज करायचा, निदान हौसल म्हणलं स्वतःची स्वतः तरी द्यायला परवानगी असायला पाहिजे होती. पण त्यांनी नाही म्हणलं आणि कायद्याचं नाव सांगितलं. त्यांनी कायद्याचं नाव सांगितल्यावर मी या विषयातले सगळे GR तपासायला चालू केले. अगदी महाराष्ट्रापासून कोकणापर्यंत होऊन गेलेल्या अनेक मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर धाराशिवचे पूर्व जिल्हाधिकारी जे आता सोलापूरला कमिशनर आहेत सचिन ओंबाशे साहेब यांच्याशी संपर्क केला. आपल्या इथले जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजारा यांच्याशी संपर्क केला. त्यांचे व्हॉट्सअपमध्ये म्हणजे माझ्याकडे मेसेज आहेत, फोन केलेला आहे, रेकॉर्ड झालेला. त्यांचे फोन मला आले आणि त्यांनी मान्य केलं की मी सांगतो ते बरोबर आहे. तरी सुद्धा आमच्या इथल्या मुख्याधिकाऱ्याला जेव्हा मी फोन केला आणि त्यांना कायदा सांगितला की 16 जुलै 2025च्या राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार कलम 6 असं आहे, मतदार यादी हरकती आक्षेप सूचना नोंदवणी. त्याच्यात लिहिले त्यांनी मतदार यादीवर साधारणतः 2 प्रकारच्या हरकती आक्षेप सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. एक, स्वतः मतदारांनी केलेला अर्ज, म्हणजे ते जे म्हणतात मुख्याधिकारी आणि त्यांचे असिस्टंट काकडे की ज्याची त्या मतदारांनी यावं, ती त्यांनी म्हटलंय. दुसरं त्यांनी दिलंय जी 2 नंबरला आहे, रोमन लिपीत 2 लिहिलेलं आहे, इतर मतदाराने एक किंवा अनेक विशिष्ट मतदाराबाबत हरकत आक्षेप घेणे, ह्याचं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. परंतु ते म्हणते नाही ते गठ्ठा करता येणार नाही. गठ्ठा हा विषय वेगळा आहे. याच्या पुढे दुसऱ्या कलमात एक लिहिलंय त्यांनी, कोणत्याही परिस्थितीत गठ्ठ्याने देता येणार नाही. बरोबर आहे ना? गठ्ठ्याने म्हणजे काय? मी गावभर फिरणार, ह्या वार्डातले 50, त्या वार्डातले 100, त्या वार्डातले 40 असे गठ्ठे आणून देणार आणि घ्या म्हणणार ही गठ्ठे आणि ह्याला ट्रान्सफर करा, त्याला म्हणा आहे निवडणूक आयोगाची. पण त्या वार्डातला रहिवासी असणारा, समजा गोविंद चौधरी हा प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहतो आणि त्याला वाटलं की ही 30 नावं माझ्या प्रभागात नाहीत, की बोगस नावं आली, तर तो स्वतःचा अनुक्रमांक, स्वतःचा प्रभाग क्रमांक लिहून तसा अर्ज देऊ शकते. अशी तरतूद राज्य निवडणूक आयोगाच्या 16 जुलै 2025च्या परिपत्रकात आहे की त्याने एकदाच 10-20 नावं द्यावे. परंतु त्यांनी ते घेण्याचाही इन्कार केलाय आणि तसा प्रोफॉर्माही छापला नाही. काल आम्ही आमच्या जवळून स्वतः हा प्रोफॉर्मा तयार केला, ज्याच्यात आम्ही ते क्लॉजही लिहिले. राज्य निवडणूक आयोग परिपत्रक दिनांक 16/7/2025 कलम 6 व पोट कलम 2 नुसार आक्षेप नोंदवणे आणि आम्ही एकाच याच्यावर देणार आहोत. परंतु ह्या पद्धतीने जर यंत्रणाच एककडे झुकली असेल तर या शहरातल्या जनतेच्या मताला काहीही किंमत राहणार नाही. त्या जनतेच्या मताशी म्हणजे जी काही होणार आहे ती अतिशय दुर्दैवी राहणार आहे. तुमच्या भविष्यातल्या कारकिर्दीबद्दल, भविष्यातल्या कार्याबद्दल सगळे शंका तयार होणार आहेत. कारण जे लोक इथं राहतच नाहीत ते येऊन मतदान कुणाला करून जाणार? त्यांना काय घेणं देणे? त्यांना सांगितलं अमुक अमुक चिन्हाला करायचं ती करणार. त्यांना न तुम्हाला नळ मागायचंय, वीज मागायची, न नाली सफाई मागायची, न काही त्यांना झाडलोट झाली नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यामुळे तुमच्या बोकांडी, ह्या गावाल्याच्या बोकांडी कोण बसले त्यांना काय करायचं? ते एका विशिष्ट संघटनेच्या प्रेरणेतनं तयार झालेले आहेत आणि त्यामुळं हा धोका ओळखून पत्रकार बंधूंनी ह्याला जर उचलून धरलं तर मला वाटतं ही 13 तारखेपर्यंत येणारे आक्षेप जेवढे बी असतील. आता ह्याच्यात एक मेन बोल काय आहे की राजकारणात रस असलेल्या, रस्त्यावर वावरणाऱ्या भावी नगरसेवकांना आक्षेप जातील, पण जी सर्वसामान्य जनता आहे, सकाळी कुठेतरी कामाला जाते, संध्याकाळी घरी येते, ती कशाला मतदार यादी बघायला? आणि हे सगळे सायरा वायरा तुम्हाला मतदानाच्या दिवशी फिरताना बघणार आहे की अहो माझं नाव कुठे, माझं नाव कुठे, माझं नाव कुठे म्हणून. आणि मग त्यातून जी हाहाकार होणार आहे तो 45% ते 48%च मतदान होईल असं मला वाटतंय. हे थांबवण्यासाठी शासनानं सुमोटो पद्धतीनं म्हणजे माननीय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सीओनी फेर तपासणी करावी. जरी ऑब्जेक्शन्स आलेले असले नसले, निपक्ष पद्धतीने यंत्रणा बसवावी. कालची गंमत अशी आहे की देवी रोड त्यांच्या मतदार यादीच्या अनुक्रमांकाच्या तिथं पत्ता लिहिलाय, मतदार यादीतलं नाव त्या मतदाराचा, आणि त्यांचं नाव तुम्ही टाकता चक्क नेऊन सावरगावात.
म्हणजे ही सगळं धांदात ठरवून कळत असताना केलेलं षडयंत्र आहे. ह्याला आळा बसावा म्हणून आम्ही तर आवाज उठविणारच आहे. मी आज नगरपालिकेत आक्षेप नोंदवून घेताना त्या लोकांना बोलणार आहे. जिल्हाधिकारी महोदयाला काल बोललोय, उद्या आम्ही समक्ष जाऊन आमचं शिष्टमंडळ भेटल. परंतु तुम्ही सगळ्यांनी आवाज उठून ही जी धांदात खोटारडा षडयंत्रातनं शिजलेला प्रकार समोर आलाय आणि इथल्या जनतेची शुद्ध फसवणूक होणार आहे, ह्याला आळा बसावा म्हणून सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे. माझं सर्वपक्षीयाला आव्हान आहे की तुमच्या माध्यमातून की त्यांनी सुद्धा ह्या विषयात आवाज उठवावा. नसता तुमच्या हक्काचे माणसं तुमच्यापासून दुरावलेत. ते मतदाना दिवशी तुम्हाला त्यांचा ठिकाणा विचारतील. तुम्ही बूथ अटेंड करता करता त्यांना ठिकाण सुद्धा ओळखून देऊ शकणार नाहीत आणि त्या सगळ्या लोकांचा भ्रमनिरास होईल. प्रभाग क्रमांक समजा 2चे माणसं आहेत आणि ती प्रभाग क्रमांक 10 मध्ये नावं गेली तर ठीक आहे, त्या दिवशी तुम्ही हुडकून देताल बी, ती 10 मध्ये मतदान करतील बी. ती सुविधा उद्या 2 मध्ये मागणार आहेत. 2 मधले प्रश्न वेगळे राहतील, 10 मधले वेगळे राहतील, 6 मधले वेगळे राहतील आणि मग त्या लोकप्रतिनिधींची त्यांची सांगड भविष्यात बसू शकत नाही. ह्याच्यातनं जी बजबज पूर्वी समोर येईल ती तब्बल 5 वर्ष या जनतेला सोसावी लागेल. ती सोसायची वेळ येऊ नये म्हणून माझी त्या नगरपालिकेच्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला विनंती आहे की त्यांनी ही दुरुस्ती सुमोटू म्हणून स्वतःहून करावी. त्यांनी ज्यांच्याकडून अशी हात मिळवणी केली आहे ती आता थांबवावी आणि जनतेचा अंत पाहू नये एवढीच माझी विनंती. तुम्ही जी यादी बघितली पूर्ण 10 प्रभागामध्ये किती नाव अशी आहेत? 10 पैकी 6 प्रभागात आम्हाला ठळकपणे असं आढळलं की 200 ते 250 नावं हे कुठेही परिचयाचे नाहीत. आम्ही प्रत्येक वार्डात समक्ष माणसं पाठवून आणि पाठविताना सुद्धा काही काही इतर पक्षाचे सुद्धा जे मित्र आहेत त्यांना पाठवलं मी की माणूस आहे का बघा. ते माणसंच नव्हते. काही ठिकाणी खूप डोकेफोडी केल्यावर कळालं की ही माणूस खामसवाडीचा आहे, ही माणूस गोविंदपूरचा आहे, ही माणूस लातूरचा आहे, अशी नावं समोर आले. तशी माझ्याकडे त्या नावांच्या याद्या आहेत परंतु खाजगी कुणाची वैयक्तिक नावं नावं जी जोडली गेलेत त्यांनी पुरावा तर इथला दिला असेल ना जोडताना. यंत्रणेत काय दिलं ही त्यांच्याच रेकॉर्डला सांगतो. यंत्रणेनं जर एखाद्या विशिष्ट लोकांची हातमिळवणी केली असेल तर त्यांनी त्या दिवशी काय केलं असेल, कुणाचे तरी रहिवासी प्रमाणपत्र जोडले असतील, कदाचित तेही जोडले नसतील. म्हणजे ज्यावेळेस नाव घेणारच हॉस्टेल होतो त्यावेळेस ती पुरावा मागेल का नाही हा एक प्रश्नच आहे ना. आणि त्यांची ती वृत्ती त्यांनी त्या दिवशी आरक्षण सोडती दिवशी दाखवून दिली स्वतः उपविभागीय अधिकारी साहेबांनी. विशिष्ट लोकांना म्हणजे नेत्रपल्लवीनं बोलणे, विशिष्ट लोकांना वेगळ्या पद्धतीनं मान देणे, विशिष्ट लोकांची खानाखुणा करणे हे सातत्यानं तिथं चालू होतं. एकूण किती नावं आढळलेत पूर्ण शहरामध्ये? आतापर्यंत आम्हाला 1617 नावं आढळलेत. आमचा अंदाज आहे 2,500 ते 3,500 मतं हे ह्या गावात नसलेले जोडलेत आणि ह्या मतातले एकूण अंदाजे 3,000 मतांचा वार्ड वाईज फेरफार केलाय. इकडून तिकडे त्याने काय होणार, ते इकडनं तिकडे टाकले की मताची टक्केवारी डाऊन होणार ना. आणि मग मताची टक्केवारी डाऊन झाली की ह्यांनी जे लावलेले बोगस नाव हे प्रॉमिनंट होणार, हे परिणामकारक होणार. कमी मतात त्यांचे 150-200 मतही काम करून जाणार. मतदार यादीमधील नाव आता वगळता येतील का? आता कसं तर एकदा मतदार यादी फायनल त्यांनी तपासावं लागेल. न्यायापेक्षा मोठं काहीच नाही, न्याय द्यावा लागेल. जर म्हणजे खोटं सुद्धा कायद्यात बसत नाही म्हणून सांभाळून घ्यायचं असेल, खोट्याला बाजूला करणं कायद्यात बसत नाही म्हणून, तर ते अन्याय होईल. न्यायासाठी त्यांनी प्रत्येक पाऊल उचलावं लागेल. प्रथम दर्शनी या यंत्रणेवर विश्वास ठेवून मला स्वतः आमदार महोदयाचा फोन आलता पहिल्या दिवशी 8 तारखेला की अहो धाराशिव मध्ये खूप गोंधळ आहे, वार्ड क्रमांक 15 मध्ये 1600 मत आहेत आणि वार्ड क्रमांक 16 मध्ये 8,000 मत आहेत. मी आणि शंकर भाऊ होते. मी म्हणलं नाही आमच्या इथे तेवढं नाही, कारण आपलं स्लो पॉइझनिंग आहे. आपण 200-250 नळ आपल्याला ठोका दिलेला आहे. तिकडे एकदम मोठा होता मग त्यांना प्रथम दर्शनी कळालं. आम्ही जसं याच्यावर काम करायला लागलो तसं मग ती जाणवायला लागलं. आवर्जून तुम्ही सगळेजण ही बघून घ्या. विशेष म्हणजे बघा या परिपत्रकात 5 नंबरचं कलम हे दुबार नावाबाबत आहे आणि 6 नंबरचं कलम हे मतदार यादीवर हरकती आक्षेप सूचना नोंदवणे. ह्या 6 मध्ये हा अधिकार दिलाय
की इतर मतदाराने एक किंवा अनेक विशिष्ट मतदाराबाबत हरकत आक्षेप घेणे. हे मी आमच्या सीओ मॅडमला सांगितल्यावर आणि हे त्यांना व्हॉट्सअपवर मी पाठविल्यावर त्या म्हणल्या मुंदडा साहेब हे दुबार मताबाबत आहे हो. हे काय ह्याच्या मी म्हणलं 5 आणि 6 मध्ये फरक नाही का? 6ला टायटल दिलंय ना. मी बघून सांगते म्हणल्या. पुन्हा त्यांनी काही फोन केला. हा ठरवून विशिष्ट लोकांना फेवर करण्यासाठी, इथल्या लोकमतातल्या लोकांचा काटा काढण्यासाठी सुनियोजित राष्ट्रीय पातळीवरच्या एका संघटनेशी अत्यंत गुप्त बैठकीत शिजलेला डाव. त्या बैठकीबद्दलची मी माझ्याकडे बऱ्यापैकी माहिती आहे. त्या राष्ट्रीय संघटनेतल्या काही स्वयंसेवकावर माझं बोलणं झालंय. समजून घ्या संघटनेला. आता याच्यानंतर काय, आता पुढची भूमिका काय? आम्ही आमच्याकडनं आक्षेप मांडायला लागलो. आक्षेपाची जर त्यांनी नोंद घेतली नाही तर आमची हायकोर्टापर्यंत जाण्याची तयारी आहे. काय ती स्टे झाला, नाहीतरी 4 वर्ष लावले तर अजून 1 वर्ष. त्या सीओला 5 वर्ष टर्म का मिळाला. आम्ही ह्याचा न्याय मिळाल्याशिवाय छाड. परंतु त्यांनी हायकोर्टात जायची वेळ येऊ देऊ नये. कारण हायकोर्टात गेल्यानंतर मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यावर जर कोर्टानं ताशेरे ओढले तर मला काही कुणाच्या पिठात मीठ कालवायचं माझी इच्छा नाही. परंतु जाणार नक्की. ह्यांनी जर न्याय केला नाही, ह्यांनी जर ते दुरुस्त केलं नाही तर हायकोर्टापर्यंत 101% जाणार. आणि अजून एक मुद्दा अजून ठळक सांगतो की आत्ताच्या घडीला सुद्धा आम्हाला आमच्या पक्षाची मतदारातली पत घसरल्याने वाटत नाही. आमचं काही डामाडोल झाल्याने वाटत नाही. जेणेकरून असं उद्या कोणतरी म्हणाल पायाखालची वाळू गिळू असं काही नाही. आत्ताही मतदारातली अस्वस्थता आम्हाला आमची जाणवते. हे चुकीच्या पद्धतीने व्हायला लागलंय. चुकीचा प्रघात पडायला लागलाय. इथल्या मूळ मतदारावर अन्याय व्हायला लागलाय. त्यांना त्यांच्या पसंतीचे लोकप्रतिनिधी निवडण्यापासून रोखले चाललंय. म्हणून आवर्जून हे पाऊल उचलायचं.